आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नाशिक शहरामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय। गणेश चौक, हनुमान चौक, सोमेश्वर चौक तसेच परिसरामधील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी थेट घरांमध्ये शिरले, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। घरामध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अनेक कुटुंबांना रात्रभर मोटारी पंप लावून पाणी उपसा करावा लागतोय, तर काहींनी बादल्यांच्या साह्याने घरामधील पाणी हे बाहेर काढलं आहे आणि रात्र जागून काढली आहे। घरामधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जीवनावश्यक साहित्यांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचऱ्याची कामं केली जातात असे दावे पण केले जातात, मात्र प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 24 मध्ये नाले सफाई ही अपुरी आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आवश्यक ते नियोजन न झाल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावरनं थेट घरांमध्ये शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक मुसळधार पावसानंतर नागरिकांना याच समस्येला सामोरं जावं लागतंय अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। रेखा प्रवीण दारणकर, गणेश चौक शिडको इथे राहते। रात्रीपासून दिवसभर पाऊस चालू आहे आणि आमच्या तिन्ही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि चेंबर एवढी बी साफ केलेलं नाही नगरपालिकेने। पूर्ण घरात पाणी आहे, रात्रीपासून पाणी काढतोय आम्ही। तर नगरपालिकेने चेंबर साफ करून द्यावे आमचे। पूर्ण लाईन इथून तिथून चोकअप झालेली आहे। आम्ही पाण्याची मोटर लावून सगळं पाणी काढतोय घरातलं। रात्रीपासून मुलं, माझे मिस्टर सगळे पाणी काढताय। आम्ही तात्काळ याची दखल घ्यावी, कारण पूर्ण चेंबर इथून तिथून पूर्ण आमचे लाईनीने घर भरलेले आहे सगळे पाण्याने। गणेश चौक नवीन शिडको इथं आमच्या रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे बाथरूम मधून पाणी बाहेर येते चेंबरचं। तर रात्रभर आम्ही उपवासतोय, पूर्ण घरात पाणी पाणी झालेलं आहे। अक्षरशः आमच्या घरातले पण आजारी पडतायत, म्हणजे मी तर स्वतः आजारी पडली, पण रात्रीपासून मी पाणी उपवासते। पूर्ण पाणी बाथरूम मध्ये ते चेंबरचं बाहेर येते, बाहेर पण पूर्ण पाणी साचले बाहेरच्या याच्यामध्ये पण। आमचं ह्या संदर्भात आम्ही तक्रारी केल्या नगरसेवकांना, पण नगरसेवक काय डायरेक्ट सांगता तिकडच्यांना सांगा, मग आम्ही काय करणार तुम्ही। आणि ते ज्यावेळेस ते फोन करतात, आम्ही फोन करतो, ते त्यांचं म्हणणं का आम्ही ज्यावेळेस फोन केले तुम्हाला त्यांच्या कामासाठी नगरसेवकांच्या, तर तुम्ही त्यावेळेस उपलब्ध नसता। म्हणजे त्यांच्या कामासाठी आपण उपलब्ध राहायचं, पण आपल्या कामासाठी नाही। ते असे नगरसेवक उत्तर देतात काही काही। एकमेव फक्त इकडचे 2-3 नगरसेवक मोजून जे आहे, माली साहेब, गणोरे साहेब, हे आमचे फोन उचलतात, ते आम्हाला वारंवार मदत करतात, पण बाकीचे कोणीच नाही। किरण आहेर, C24 तास, नाशिक।